14 वर्ष फक्त आणि फक्त हाऊसवाईफ म्हणून होते. स्वप्न सगळी मेलेली होती. वाटत होतं की आता आपल्या आयुष्यात काहीच होऊ शकत नाही. पण आज जर बघायला गेलं आणि मुलं पाणीपुरीच्या गाड्याकडे बघतात आणि म्हणतात, मम्मी पाणीपुरी खायची का? आणि त्यावेळेस माझ्याजवळ उत्तर नाही असतं. त्यावेळेस माझी जी आई म्हणून जी तगमग आहे ना, फक्त एक डिसिजन घेतला, सुरुवात केली आणि आत्ताची कंडिशन अशी आहे मैत्रिणींनो की त्याच मुलाच्या बर्थडेला 72 लाखाची मर्सिडीज कार डिलिव्हर करते. म्हणून मी सांगते, रडत बसू नका, लढायला शिका. कारण आयुष्य 72 नाही तर 72 करायचंय. नमस्कार, मी संजीवनी मस्के, प्रॉपर संभाजीनगर, औरंगाबादहून. आज मी ज्या ठिकाणी उभी आहे, या ठिकाणी येण्याचं प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं. विशेषतः महिलांचं तर स्वप्नच असतं की तिची एक आयडेंटिटी तयार झाली पाहिजे समाजामध्ये, फॅमिलीमध्ये, नातेवाईकांमध्ये. तर या सगळ्या गोष्टी आपण फक्त एकाच प्लॅटफॉर्मवरून कशा मिळवू शकतो याच्याबद्दल मी आज थोडंसं बोलणार आहे. बघा मैत्रिणींनो, मी सुद्धा एका अशा फॅमिलीतून आलेली आहे की जिथे परिस्थिती अतिशय नाजूक, गरीब अशा घरातून की जिथून आपलं शिक्षण सुद्धा आपण कंप्लीट करू शकत नाही. पण नशिबाने साथ दिली. माझं शिक्षण आणि लग्न माझ्या मामांनी केलं. आणि अशा कंडिशन मध्ये असताना असं वाटत होतं की चांगलं शिकलं तर एखादा जॉब मिळेल आणि तो जॉब करून मी माझी आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. पण एक वेळ अशी आली की एक लग्नाला प्रायोरिटी दिली गेली. लग्न झालं. लग्नानंतर वाटत होतं की आपण जर शहरामध्ये आलो तर नक्कीच आपल्याला एक व्यवसायाची तरी संधी मिळू शकते, जॉब करण्याची संधी मिळू शकते आणि या संधीतून आपण एक स्वतःची आयडेंटिटी तयार करू शकतो, आपल्या आर्थिक गरजा भागवू शकतो. पण लग्नानंतरही अशी काही परिस्थिती तयार झाली की त्यामध्ये मला ना जॉब करायची संधी मिळाली ना व्यवसायाची संधी मिळाली. कारण मार्केटमध्ये गेल्यानंतर मी जेव्हा जॉब शोधत होते, वाटत होतं मी चांगलं शिक्षण केलंय, मला चांगला जॉब मिळू शकतो. पण जेव्हा मार्केटमध्ये जॉब शोधायला गेले तर 2500 ते 4000 रुपये फक्त आणि फक्त इन्कम सांगत होते. मग तेव्हा एक विचार केला की मी माझे 8 ते 10 तास देऊन सुद्धा जॉब मधून मला काय मिळणार आहे? तर फक्त 2500, 4000 आणि त्या 4000 मध्ये खरंच माझ्या गरजा भागतात का? हा माझ्या पुढे खूप मोठा प्रश्न होता. कारण एक महिला जेव्हा लग्न होते, जेव्हा तिला मुलं होतात, तर त्यावेळेस तिचं एक स्वप्न असतं की तिच्या बेसिक गरजा कंप्लीट झाल्या पाहिजेत. आणि माझंही स्वप्न होतं की मी पण एखादा जॉब तरी करायला पाहिजे किंवा एखादा व्यवसाय तरी करायला पाहिजे की त्यातून मला महिना 10 ते 15,000 रुपये मिळतील. पण असा जॉब तर मिळत नव्हता. आणि व्यवसाय करायचं ठरवलं तर घरची परिस्थिती, आर्थिक अडचणी भरपूर होत्या. व्यवसाय करण्यासाठी लागतं ते भांडवल आणि ते भांडवल माझ्याकडे नाहीये. म्हणून मग मी टेलरिंग क्लास केला. घरातूनच टेलरिंगचं काम चालू केलं. पण टेलरिंग काम चालू असताना माझ्या हेल्थचे प्रॉब्लेम वाढायला लागले. हेल्थ समस्या जाणू लागल्या. आर्थिक परिस्थिती अडचणीत असताना हेल्थ प्रॉब्लेम वाढायला लागले. त्यामध्ये 5-6 लाखाचा खर्च झाला आणि तिथून परिस्थिती पुन्हा ढासळली. आणि या ढासळत्या परिस्थितीमध्ये माझ्या मुलांचं शिक्षण पण चालू झालं आणि शिक्षणासाठी लागणारा पैसा मला कुठूनही अवेलेबल करता येत नव्हता. आणि तेव्हा ठरवलं की आपण काही ना काहीतरी करायला पाहिजे. मार्केटची कंडिशन बघितली, व्यवसाय करू शकत नाही. मग अशा सिच्युएशन मध्ये मी एक हाऊसवाईफ, जिचं लग्नानंतर 14 वर्ष घरामध्ये असणारी एक महिला मार्केटमध्ये जाऊन काय करू शकते, तेच प्रश्नाचं उत्तर मला सापडत नव्हतं. आणि अशा सिच्युएशन मध्ये अशा एका व्यक्तीशी भेट झाली ज्यांची आणि माझी काही एक ओळख नाहीये. आणि त्या व्यक्तीने मला एक विश्वास दिला की यस, तुम्ही सुद्धा करू शकतात. फक्त आणि फक्त आम्ही सांगतो त्या गोष्टी फॉलो करा. आम्ही सांगतो त्या गोष्टींवरती एकदा विश्वास ठेवा. म्हटलं 16 वर्ष शिक्षण झालं, लग्नानंतर 14 वर्षाचं आयुष्य गेलं, एक आता फॅमिली तयार झाली आहे, मुलांचं फ्युचर आहे, माझं फ्युचर आहे. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये कुणीतरी मला एक अननोन व्यक्ती विश्वास देते की तुमचं सगळी स्वप्न कंप्लीट होऊ शकतात, तुमच्या मुलांचं शिक्षण चांगलं होऊ शकतं. तर विश्वास ठेवायला काय हरकत आहे? जेव्हा मी माझी आर्थिक परिस्थिती सांगितली की मॅडम, माझे मुलं जेव्हा शाळेत जातात, शाळेच्या बाहेर पाणीपुरीचा गाडा उभा असतो आणि मुलं पाणीपुरीच्या गाड्याकडे बघतात आणि म्हणतात, मम्मी पाणीपुरी खायची का? आणि त्यावेळेस माझ्याजवळ उत्तर नाही असतं. त्यावेळेस माझी जी आई म्हणून जी तगमग आहे ना, ती फार मोठ्या लेवलला असते. कुठेतरी कमीपणा वाटतो की मी आई म्हणून कमी पडते माझ्या मुलांच्या छोट्या छोट्या गरजा भागवण्यामध्ये. आणि त्यांनी पाठीवरती हात ठेवून फक्त एकच सांगितलं, मॅडम रडायचं नाही, लढायचं. आणि ती गोष्ट डोक्यात बसली की यस, इथून पुढे आता फक्त आपण लढायचं. आणि त्यांनी ती संधी दिली, तर ती संधी दुसरी कोणतीच नाही, तर ती फक्त सनेज केअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीबद्दल, या ऑर्गनायझेशनबद्दल जेव्हा मॅडमनी मला सांगितलं तेव्हा मला कळालं की हे डायरेक्ट
डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री आहे आणि या इंडस्ट्रीबद्दल मी थोडी निगेटिव्ह होते, कारण माझ्या मिस्टरांनी जवळपास या इंडस्ट्रीमध्ये 10 वर्ष काम केलं, पण परिस्थिती आमची कधीच सुधारली नाही आणि ज्या 10 वर्षामध्ये मला कधी घरात खर्चायला चांगले पैसे मिळाले नाही, मला कधी माझ्या मुलांना 1000 रुपयाचा ड्रेस बर्थडेला घेता आला नाही, तेव्हा मी विचार केला 10 वर्ष माझ्या मिस्टरांनीच याच्यात काही केलं नाही तर माझ्याकडून होईल का. पण फक्त आणि फक्त मॅडमनी काही व्हिडिओ दाखवले आणि ते व्हिडिओ होते ESI एज्युकेशन सिस्टमचे आणि त्याच्यात सांगितलं होतं 100% सक्सेसची गॅरंटी भेटणार आहे. फक्त अट एक आहे, आम्ही सांगतो त्या पद्धतीने काम करावं लागेल, आम्ही सांगतो त्या पद्धतीने तुम्हाला हे सगळं प्रमोशन करावं लागणार आहे. आणि डोक्यात एक गोष्ट फिट केली, जर मला महिना 10 ते 15 हजार कमवायचा असेल तर याच्यासाठी मला एक वेळ द्यावा लागणार आहे. आणि तो वेळ म्हणजे मी ठरवून टाकलं की 1 वर्ष शिकायचं, 2 वर्ष टिकायचं, मिळून 3 वर्ष या इंडस्ट्रीला आपण देऊया. आणि जर या इंडस्ट्रीने या 3 वर्षामध्ये मला काहीतरी दिलं, मला 15,000 रुपये महिना कमवायची संधी दिली, मला माझ्या मुलांचं एज्युकेशन कंप्लीट करायची संधी दिली, मला माझ्या मुलांचं फ्युचर सिक्युअर करायची जर संधी दिली तर नक्कीच मी 3 वर्ष द्यायला तयार झाले. सुरुवात केली मित्रांनो, काहीच नाही, एक हाऊसवाईफ होते, मार्केटमध्ये ओळख नाही, लोक नावं ठेवायची, अक्षरशः घरातल्या लोकांनी पण नावं ठेवलीत, नातेवाईक नावं ठेवायला लागले. जे लोक सांगत होते की तू खूप काही करू शकते, पण जेव्हा ही अपॉर्च्युनिटी सांगायला जात होते तेच मला मागे खेचत होते. तेव्हा लक्षात आलं की जेव्हा आपल्या घरामध्ये पसारा होतो ना तर तो आपल्यालाच आवरायचा असतो, कुणीच आवरायला येत नाही. आणि ते डोक्यात बसलं, ठरवलं 3 वर्ष या इंडस्ट्रीला द्यायचेच आहेत. लोक नावं ठेवतील, लोक काहीही म्हणतील, पण आपण मागे हटायचं नाही. ESI एज्युकेशन सिस्टम फॉलो केलं आणि खोटं नाही सांगत, जिथं स्वप्न होतं की माझ्या अकाउंटला 10,000 रुपये तरी आले पाहिजेत आणि आज चक्क त्याच अकाउंटला 5 लाखाची सुद्धा एंट्री होते. या इंडस्ट्रीत आल्यामुळे मला काय मिळालं तर या इंडस्ट्रीत आल्यामुळे मला माझी स्वतःची एक हरवलेली आयडेंटिटी मिळाली, माझ्या मुलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीचा एक मार्ग मिळाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज या इंडस्ट्रीमुळे महिलांना अतिशय सुंदर असा एक प्लॅटफॉर्म मिळाला की जिथून महिला आपलं स्वतःचं फ्युचर सिक्युअर करू शकतात. कारण आज महिलांना खूप गरज आहे, महिला कुठे ना कुठेतरी संधीच्या शोधात असतात, पण राईट प्लॅटफॉर्म भेटत नाही, म्हणून स्वतःलाच कमतरता भासवतात, स्वतःमध्येच कमीपणा घेतात. पण हा एक प्लॅटफॉर्म असा आहे, इथे आपल्याला हेल्थ तर मिळतेच, प्रॉडक्ट अतिशय सुंदर आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होते. आणि इथून प्रत्येक व्यक्तीला एक संधी पाहिजे असते की जिथून तो एक्स्ट्रा इन्कम कमवू शकतो आणि वेल्थ पाहिजे असते, तर ती सुद्धा आपल्याकडे इथेच आहे. आणि ज्या फॅमिलीमध्ये आरोग्य आणि पैसा असतो तिथे मात्र हॅपीनेस नसतो, म्हणून हा एकमेव प्लॅटफॉर्म आहे की जिथं हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस जो विचारांमधून यायला पाहिजे तो आपल्याला इथून भेटतो. मित्रांनो बघा, या इंडस्ट्रीत आल्यामुळे मला एक संधी मिळाली माझे स्वप्न पूर्ण करण्याची. मग माझी स्वप्न काय होती, महिन्याला 10-15 हजार आली पाहिजेत, तर आज लाखो रुपये महिन्याला येत आहेत. त्याचसोबत एक छोटीशी स्वतःची कार असायला हवी, तर 27 लाखाची हॅरियर सुद्धा मागच्या 2.5 वर्षापासून मेंटेन करते, 72 लाखाची मर्सिडीज सुद्धा बुक केलेली मित्र मैत्रिणींनो. आणि त्याचसोबत सांगायचं झालं, प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं की जन्माला आलो तर स्वतःचं एक छोटं मोठं घर तरी झालं पाहिजे. तर माझं स्वतःचं 55 लाखाचं 3 BHK लक्झरियस फ्लॅट सुद्धा झालेला आहे मैत्रिणींनो. सांगायचं झालं तर आज मी सुरुवात केली होती त्यावेळेस पहिलं इन्कम 1250च आलं होतं, पण त्यावेळेस एक विश्वास आला की यस मी सुद्धा करू शकते. कारण माझ्या अकाउंटला कधी 1 रुपया नाही, पण माझं अकाउंट सुद्धा कोणत्याच बँकेत नव्हतं, कारण पैसे ठेवायला आपल्याकडे नव्हतेच, म्हणून अकाउंट ओपन केलेलं नव्हतं. आणि त्याचसोबत सांगायचं झालं तर मागच्या जवळपास 43 महिन्यापासून या इंडस्ट्रीमध्ये आहे आणि आत्तापर्यंतचं टोटल इन्कम सांगायचं झालं तर 1,25,00,000 रुपये झालेलं आहे मैत्रिणींनो. आणि ही पॉवर फक्त ESI एज्युकेशन सिस्टमची आणि सनेज केअर कंपनीची आहे की ज्यामुळे आपल्याला एक संधी मिळाली, ज्या संधीचं आपण सोनं करू शकतो. मी डिसिजन घेतला, सुरुवात केली आणि आज माझं टोटली पूर्ण आयुष्य बदलून गेलेलं आहे. एक सिच्युएशन अशी होती की मुलांना 10 रुपयाची पाणीपुरी सुद्धा घेऊन देऊ शकत नव्हते, कारण माझ्याकडे 10 रुपये सुद्धा राहत नव्हते. पण आत्ताची कंडिशन अशी आहे, फक्त एक डिसिजन घेतला, सुरुवात केली आणि आत्ताची कंडिशन अशी आहे मैत्रिणींनो की त्याच मुलाच्या बर्थडेला
72 लाखाची मर्सिडीज कार डिलिव्हर करते. स्वप्न होतं की मी शिक्षिका व्हावं आणि मला शिक्षक मिस्टर मिळावे, म्हणजे दोघं एकाच ठिकाणी जॉब करू शकतो. पण याच इंडस्ट्रीमुळे मला ती एक संधी पण मिळाली. आम्ही हजबंड वाईफ फॅमिलीयर काम करतो, दोघं मिळून काम करतो, त्यामुळे आमच्याकडे एक फॅमिलीयर कल्चर पण तयार झाले. तर नक्कीच मैत्रिणींनो, मी पण तुम्हाला एकच सांगेल की जर मी डिसिजन घेतला नसता तर आज मी सुद्धा कुठे ना कुठेतरी एक हाऊसवाईफच राहिले असते. आज फक्त टेन्शनमध्ये राहिले असते की माझ्या मुलांसाठी मी काय करू, मी पैसा कसा कमवू, मी मार्केटमधून कशा पद्धतीने माझं आयुष्य सुधरवू, माझे स्वप्न कसे पूर्ण करू. कारण प्रत्येक व्यक्तीला स्वप्न तर आहेच, पण गरजा एवढ्या झाल्या आहेत की त्या गरजांपुढे स्वप्न कधीच दिसत नाही आणि त्या गरजा पूर्ण करता करताच आपलं आयुष्य संपलेलं असतं. आणि विशेषतः महिलांमध्ये तर हे प्रमाण खूप असतं, कारण जेव्हा तिला जगावंसं वाटतं तोपर्यंत आयुष्य बऱ्यापैकी संपलेलं असतं आणि कुठेतरी जाणीव होते की जगायचं राहूनच गेलं. आणि जर खरंच वाटतंय की आयुष्यात आपण जन्माला आलोय, एक मुलगी म्हणून आलेलो आहे, एक पत्नी म्हणून आलेलो आहे, एक आई म्हणून जर जन्माला आलेलो आहे, त्याच रोल सोबत एक स्वतःची आयडेंटिटी आणि स्वतः काय आहोत हे जर जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या सोबत या आणि तुमच्या स्वप्नांना पण एक भरारी द्या. नक्कीच तुमच्या गरजांसोबत तुमची स्वप्न पण कंप्लीट झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या जगामध्ये अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाहीये. म्हणून मी सांगते, रडत बसू नका, लढायला शिका. कारण आयुष्य 72 नाही तर 72 करायचंय. म्हणून या आमच्या सोबत. विश यू हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस.